नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आज आपण एकदम शॉकिंग अपडेट बघतोय की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आतापर्यंत आपल्याकडे रीनीटबद्दल काहीच न्यूज आलेली नाही आहे. पण आज NTA त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पोस्ट केलं आहे की रीनीट आता होणार आहे. म्हणजे ही जी नीटची परीक्षा आहे ही पुन्हा एकदा होईल. तर याच्यासाठी यांना खरंच सॅल्यूट केलं पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांनी खरंच त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे, त्यांनी पूर्ण 2 वर्ष इतकी मेहनत केली आहे, ज्यांचा स्कोर आता चांगला येत होता, ज्यांचा नंबर MBBSला लागत होता, ज्यांचा नंबर एका चांगल्या कॉलेजला लागत होता, तर त्यांची मेहनत पूर्ण वाया गेलेली आहे आणि त्यांना आता परत अभ्यास करायचा आहे. तर गव्हर्नमेंटने आधीच का नाही नीट राहावं, आधीच कसं काय पेपर लीक होत आहे. 2024मध्ये हा पेपर लीक झाला होता, ते आपल्याला माहिती आहे. 2024मध्ये यांनी फक्त एक्सटेंड केलं, यांनी दुसरं काहीच केलं नाही. पण यावर्षी यांना वाटलं की आपण थोडं लवकर हातपाय मारावे, म्हणून त्यांनी आता लवकरात लवकर नोटीस काढली. तर नोटीस काय काढली की रीनीट होईल, म्हणजे परत एकदा नीट होईल. आणि काय गॅरंटी की आता जेव्हा हे लोक नीट घेतील तर ती जी नीट आहे ती विथ प्रॉपर व्हेरिफिकेशन होईल, तेव्हा नीटचा पेपर लीक नाही होणार. तर हे सर्व उत्तरं यांनी आता दिलेले आहे. त्यात तुम्ही ज्या लोकांनी 2 वर्ष प्रॉपरली विथ ऑनेस्टी स्ट्रगल केलेलं आहे ते लोक टेन्शन घेऊ नका. तुमचं जे मेहनतचं फळ आहे ते तुम्हाला भेटेल. परत एकदा जेव्हा नीट होईल तेव्हा पण तुम्हाला तुमचा अभ्यास जो आहे तो कामी येईल. तुम्हाला तेव्हा पण चांगले मार्क्स भेटतील, कारण इथं फक्त तुमचं टॅलेंट मॅटर करतं आणि तुमचा अभ्यास मॅटर करतो की तुम्ही 2 वर्ष किती कन्सिस्टन्सीने अभ्यास केला होता. त्या अकॉर्डिंग तुम्हाला परत तुमचं फळ अजून एकदा रीनीटमध्ये भेटेल, त्याची तुम्ही काळजी करू नका. पण मला समजतंय की काय अवस्था आता पालकांची व विद्यार्थ्यांची होत असेल, त्यांना किती तळमळ होत असेल की आधीच नीटसाठी आपण इतका अटेम्प्ट दिला, इतक्या मेहनत केली, त्यात एकदम विथ हार्ट स्टोन म्हणून तिथं गेलो, तिथं परीक्षा दिली, एवढं 3 तास तिथं बसलो, काय मेंटॅलिटी घेऊन बसलो असणार. आणि ते सर्व करूनसुद्धा आता 12 मेला NTAने नोटीस काढली आहे की नीट जी परत एकदा कंडक्ट होईल. तर कोणामुळे? फक्त त्या लोकांमुळे ज्या लोकांनी नीटचा पेपर लीक केला होता. आता ज्यांनी पूर्ण त्यांच्या ऑनेस्टीने पेपर दिला आहे त्यांचं काय मग? हे फक्त लीकचा विषय काढताय. ज्या लोकांनी, ज्या विद्यार्थ्यांनी खरंच मेहनत केली आहे त्यांचं काय? तर आता आपण आधी बघून घेऊ की त्यांनी नोटीसमध्ये काय काय उत्तरं आपल्याला दिलेली आहे, नंतर आपण डिस्कस करू. तर याचं सब्जेक्ट काय आहे की डिसिजन ऑन द एक्झामिनेशन ऑफ 3 मे 2026. त्याचं आउटकम काय निघालं आहे? तर IBI थ्रू जे इंटेलिजन्स ब्युरो आहे त्याच्या थ्रू यांच्या काय कन्क्लुजन निघालेलं आहे ते आपण बघूयात. तर डेट काय? 12 मे 2026. आजच यांनी ही नोटीस काढलेली आहे आणि मी लगेच व्हिडिओ बनवते. जर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसाल तर तिथे लवकरात लवकर जॉईन करा. मी ही नोटीस आल्याबरोबर तिथं अपडेट केलं होतं की काय एक्झॅक्टली विषय झालेला आहे आणि ही नोटीस आल्याबरोबर मी तिथं सेंड केली होती, कारण सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर समजलं पाहिजे. त्यात काही विद्यार्थी जर फिरायला गेले असतील किंवा कुठे काही गेलं असेल, त्यांच्या वॅकेशनला गेले असतील थोडं चिल व्हायला, तर त्यांनी पण परत येऊन जा घरी आणि परत अभ्यासाची तयारी करा. ज्या पद्धतीने तुम्ही आधी 2 वर्ष अभ्यास केला होता त्याच पद्धतीने आता फक्त अजून 1 महिना तरी अभ्यास करा आणि नंतर परत नीटसाठी अटेम्प्ट करा. ज्यांचे मार्क्स कमी येत होते त्यांच्यासाठी चांगलं आहे की त्यांना परत एकदा एक ऑप्शन दिलं गेलेलं आहे. त्यांच्याकडे परत एक ऑप्शन आलं आहे की आपण अजून थोडा चांगला अभ्यास करावा आणि रीनीटमध्ये चांगले मार्क्स घेऊन यावे. तर ते फक्त तुम्ही तेवढं करा. इन अ कंटिन्युएशन ऑफ इट्स प्रेस रिलीज डेटेड 10 मे 2026, यांनी आपल्याला मेन काय दिलं आहे की on the basis of the input subsequently examined by NTA in coordination with the central agencies and the investigative findings shared by the law enforcement agencies, and in order to ensure that there is transparency in the system, the NTA with the approval of Government of India has decided to cancel the NEET UG 2026 examination. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू त्यांनी डिसाईड केलं आहे त्यांच्या अप्रुव्हलने की ही जी NEET 2026 घेतली गेली होती ती आता कॅन्सल केली गेली आहे. जेवढे तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स आहे तेवढे तुमच्यापर्यंतच राहू द्या, कारण आता ही जी परीक्षा ही कॅन्सल केली गेली आहे आणि तुमचं जे तुम्ही जी ही NEET 2026 दिली होती आता ही बिलकुल गृहीत धरली जाणार नाही. तुमचे जेवढे मार्क्स आले होते तेवढे सर्व कॅन्सल झालेले आहे आणि तुम्हाला आता परत नीटसाठी अटेम्प्ट करायचं आहे. एक्झाम कंडक्टेड ऑन 3 मे अँड टू रिकंडक्ट द एक्झामिनेशन ऑन डेट्स दॅट विल बी नोटिफाईड सेपरेटली. आता लवकरात लवकर ते डेट्स देतील. तर उगाच जे थंबनेल्स येतील आता नवीन नवीन की नीटची परीक्षा झाली कॅन्सल, बघा कधी होईल आता नीटची परीक्षा. तर हे सर्व याच्यावर ट्रस्ट करू नका. जेव्हा आपल्याला प्रॉपर ऑफिशियली डेट अनाऊन्स होईल तेव्हाच ही जी परीक्षा होईल. पण मेनली असं म्हटलं जातं आहे की जून-जुलैमध्ये ही परीक्षा होऊ शकते, कारण जास्त तर डिले करणार नाही, कारण त्यांना NEET 2027 पण घ्यायची आहे. तर जास्त काही ते डिले करणार नाही. तर अराऊंड 1-2 महिन्यात ते नीट घेतील, कारण पुढे काउन्सिलिंग पण खूप जास्त डिले होत जाते, म्हणून ते जास्त काही डिले करणार नाही. तर तुम्ही मेंटॅलिटी ठेवून चला
की अराउंड जून किंवा जुलैमध्ये आपल्याला ही जी एक्झाम आहे नीटची ही द्यायची आहे. तर तेवढी एक फक्त मनस्थिती तुमची बनवून ठेवा. नंतर the inputs received by NTA taken together with the findings shared by the law enforcement agencies. The Government of India has further decided to refer the matter to the Central Bureau of Investigation for a comprehensive inquiry into the allegations therein. NTA will extend full cooperation to the Bureau and will provide all materials, records and assistance the inquiry requires. आता ही जी पुढे मॅटर आहे हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या हातात पण जाईल. मग नंतर ते इन्व्हेस्टिगेट करतील की एक्झॅक्टली काय मॅटर होतं. त्यांना हे सर्व NTA सर्व प्रोव्हाइड करणार आहे. नंतर ते एलिगेशन्स देतील की कोणावर एक्झॅक्टली काय कस्टडी करावी वगैरे एक्सेट्रा ते नंतर होईल. द डिसिजन्स हॅज टेकन इन द इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स अँड इन रिकॉग्निशन ऑफ द ट्रस्ट ऑन विच द नॅशनल एक्झामिनेशन सिस्टम रेस्ट. ओके, आपल्यासाठी आता काय महत्त्वाचं आहे तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. रजिस्ट्रेशन डाटा कॅन्डिडेचर अँड एक्झामिनेशन सेंटर्स ऑप्टेड फॉर द May 2026 सायकल विल बी कॅरीड फॉरवर्ड टू द रिकंडक्टेड एक्झामिनेशन. नो फ्रेश रजिस्ट्रेशन विल बी रिक्वायर्ड. आता तुमचे जे सर्व डाटा आहे ते एकदम हिडनमध्ये ठेवले जातील. ते काही जास्त पब्लिकली इश्यू होणार नाही. विल बी कॅरीड फॉरवर्ड. जे तुम्हाला जेव्हा भेटले होते तेव्हाच ते कॅरी फॉरवर्ड होतील. जेव्हा रिकंडक्ट होईल एक्झामिनेशन तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. जे तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं तेच पुढे आता येईल. तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज राहणार नाही. नो ॲडिशनल एक्झामिनेशन फी विल बी लेवेड. म्हणजे तुम्हाला कोणतीच ॲडिशनल फी एक्झामिनेशनसाठी द्यावी लागणार नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा तुम्ही ऑलरेडी जेवढे पैसे भरले असणार 1200-1500 तेवढेच तुम्हाला लागलेले आहेत. आता परत तुम्हाला एक्स्ट्रा फीज द्यायची नाही आहे. पुढे NTA काय म्हणतं की इन ॲडिशन फीज ऑलरेडी पेड विल बी रिफंडेड टू द स्टुडंट्स. आता हे ऑलरेडी पेडची कोणती गोष्ट करताय हे समजत नाही आहे. किंवा असं असेल की ॲडिशनल फी म्हणजे ज्यांनी कोणती ॲडिशनल फी जी आहे ते पे केली असेल तर त्यांना ही ती फीज रिफंड केली जाईल. ती NTA ठेवणार नाही आहे. ती स्टुडंट्सला रिफंड करून देतील ते. अँड द एक्झाम विल बी रिकंडक्टेड युझिंग NTA's इंटरनल रिसोर्सेस. आणि जे काही इंटरनल रिसोर्सेस असतील NTAचे त्याच्या थ्रूच आपली जी एक्झाम नीटची ती कंडक्ट होणार आहे. Further communications including the reconducted examination dates and reissued admit card schedule will be issued through the official channels of the agencies. आता NTA मध्येच तुम्हाला समजेल की कधी नवीन डेट जी आहे ती शेड्यूल होईल किंवा कधी रिलीज करतील ते. दुसरं तुम्हाला कोणत्याच वेबसाईटवर ट्रस्ट करायचं नाही आहे. जे NTA सांगेल जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी सांगेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला तेव्हाच तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट करायचं आहे. आणि तेव्हाच तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड कधी भेटेल तुमचं एक्झामिनेशन कधी होईल त्याचं शेड्यूल तुम्हाला तिथे येईल. तर उगाच इकडचे तिकडचे व्हिडिओज बघ तंत्र लावू नका की आपली ही जी एक्झाम आहे ही कधी होईल तेव्हा होईल का असं होईल का तसं होईल का. उगाच डोक्याला काही ताण देऊ नका. फक्त अभ्यासावर फोकस करा. आता कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स आर रिक्वेस्टेड टू रिलाय ओनली ऑन दिस ऑफिशियल चॅनल्स. आता कॅन्डिडेट्स आणि पॅरेंट्सला फक्त या ऑफिशियल चॅनलवरच रिलाय करायचं आहे. दुसरं कोणत्याच मेसेजेस तुम्ही बघायचे नाही आहे. सोशल मीडिया बघायचं नाही आहे. जे काही फेक न्यूज सर्क्युलेट होतील जे र्युमर्स सर्क्युलेट होतील त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. फक्त जे ऑफिशियल वेबसाईटला येईल त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे. आता जे 2024मध्ये झालं ते परत एकदा 2026मध्ये होतं आहे. 2025मध्ये पण झालं असेल मे बी, पण 2025मध्ये आपल्याला माहीत पडलं नाही आहे. कारण जर तो पेपर रिलीज पण झाला असेल किंवा तो बाहेर पण पडला असेल तरी खूप कोचिंग्सवाल्याकडनंच तो सॉल्व्ह झाला नव्हता. तेव्हा 2025चा पेपर इतका डिफिकल्ट होता. तो पण लीक झाला असेल पण ते आपल्याला माहीत नाही पडलं आहे. आणि काय गॅरंटी की आधीचे पेपर पण लीक झाले नसतील. तेव्हा पण पेपर लीक झाला असेल तेव्हा आपल्याला मे बी न्यूज नसेल. तर ह्या वर्षी आपल्याला समजलं की लीक झाला. 2024मध्ये पण आपल्याला समजलं की लीक झालं. तेव्हा कुठे आपल्याला समजतंय की NTA जी ती इतकी व्हेरीफाईड नाही आहे. ज्या पद्धतीने ते एक्झाम कंडक्ट करताय ज्या पद्धतीने ते म्हणताय की आमची जी वेबसाईट आहे ती खूप ट्रान्सपरंटली काम करते ते तर आम्हाला दिसत नाही आहे. कारण त्यांचं स्टुडंट्सचं भविष्य यांनी बिलकुलच हलक्या हातात घेतलं आहे. फक्त पेपर लीक होत आहे. कोणीतरी दुसरंच जे आहे ते टॉप करून जात आहे. कोणातरी दुसऱ्यालाच चांगले मार्क्स भेटून जात आहे. MBBSची सीट जे डिझर्वच करत नाही त्या लोकांना भेटते. तर काय फायदा NTAचा एक्झाम घेऊन. कारण जर तुम्ही ट्रान्सपरंटलीने काम करू शकत नाही तर दुसऱ्या वेबसाईटच्या हातात द्या किंवा दुसरं कोणाच्या तरी ऑफिशियल्स किंवा बॉडीच्या हातात द्या. उगाच NTA जर काम होत नाही आहे तर त्यांनी करू नये. आणि काय गॅरंटी की जेव्हा रिनीट कंडक्ट होईल तर ती जी पेपर आहे तो लीक नाही होणार. तर म्हणून
आपण आपला अभ्यास नीट करा, कारण आपल्या हातात दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. आणि हे ज्या गोष्टी हे एकट्याकडनं होत नाही, इंडिव्हिज्युअली हे कधीच होत नसतं. याच्या मागे खूप काही रिझन्स असतील जे आपल्याला अजून माहीत पडलं नसेल, आणि याच्या आधी पण खूप वेळेस झालं असेल जे की आपल्याला माहीत पडलं नाही आहे. आणि मागच्या वर्षी 2025मध्ये असं झालं असेल की गेस्ट पेपर जे ते भेटले पण असतील विद्यार्थ्यांना किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटला किंवा कोणाला तरी, पण ते त्यांनाच समजलं नसेल की इतका हार्ड पेपर राहूच कसं काय शकतो, म्हणून त्यांनी इतकं काही लक्ष दिलं नसेल 2025च्या पेपरकडे. पण तसं 2026 आणि 2024मध्ये झालेलं नाही आहे. आणि 2024मध्ये असं झालं होतं की त्यांनी खूप एक्सटेंड केलं, नंतर मग त्यांनी ती गोष्ट अवॉइड केली होती. पण ह्या वर्षी तसं त्यांनी केलं नाही. यावर्षी त्यांनी उगाच 1 महिना 2 महिना लांबवलं नाही. इन्स्टेड त्यांनी 10 दिवसात लगेच जे काही रिझल्ट आहे तो फटाफट त्यांनी आपल्यासमोर दिला. आणि हे काही एकट्याकडनं होत नाही, हे त्यांनी पूर्ण मीटिंग घेऊन सर्वांशी कम्युनिकेट करून पूर्ण विचार करून त्यांनी हे जे डिसिजन आहे हे घेतलेलं आहे. म्हणून आता आपल्याला हे फॉलो करावंच लागणार आहे. आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तर आता तुमच्याकडे अभ्यास करण्याशिवाय दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. आणि तुम्हाला रिनीटसाठी परत एकदा अटेम्प्ट करायचं आहे, याची मेंटॅलिटी तुम्ही आता ठेवून घ्या. आणि जे NTA आहे ते जून किंवा जुलैमध्ये पेपर ठेवू शकतो. तर मग त्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करा आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर्ड राहा. आणि अजून काही पण शंका असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे व्ह्यूज शेअर करू शकतात. तुम्हाला जर माझं अपडेट्स आवडत असेल तर लाईक करू शकतात आणि सबस्क्राईब करू शकतात. धन्यवाद.